नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्नेहल साठ या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण ही गणपतीची रेडी रांगोळी कशी बनवायची ती पाहणार आहोत। सर्वात आधी गणपतीची डिझाइनची प्रिंट काढून घेतली, नंतर त्यावर एक OHP शीट ठेवलं। ही OHP शीट तुम्हाला कुठल्याही स्टेशनरी शॉपवर अवेलेबल होईल। मग मार्करच्या सहाय्याने संपूर्ण डिझाइन OHP शीटवर आखून घ्यायची। रांगोळी चिटकवण्यासाठी या फॅब्रिक ग्लूचा वापर करणार आहोत। या ग्लू मध्ये पाणी मिक्स करून हे मिश्रण आपण रांगोळी चिटकवण्यासाठी वापरणार आहोत। हे ग्लू व्यवस्थित डिझाइन वरती लावून घेऊया आणि त्यानंतर यावर रांगोळी टाकूया। रांगोळी टाकणं झाल्यावरती एका पेपरच्या सहाय्याने रांगोळी चांगली प्रेस करून घ्यायची, त्यामुळे रांगोळी चांगली चिटकते आणि नंतर उरलेली एक्स्ट्राची रांगोळी काढून टाकायची। अशाच पद्धतीने सर्व डिझाइन वरती रांगोळी टाकून घ्यायची। सर्व डिझाइन वरती रांगोळी टाकणं झाल्यावरती ही रांगोळी चांगली वाळू द्यायची, मगच दुसरा लेयर देण्यास सुरुवात करायची। दुसऱ्या लेयरची प्रोसेस सेम आहे। आधी ग्लू लावून घ्यायचं आणि नंतर त्यावरती रांगोळी टाकायची, मग पेपरच्या सहाय्याने ती प्रेस करून घ्यायची व एक्स्ट्राची रांगोळी काढून टाकायची। दुसरा लेयर झाल्यानंतर परत रांगोळीला चांगले वाळू द्यायचे आणि मग ॲक्रेलिक कलरच्या सहाय्याने याची फिनिशिंग करायची। स्किन कलर ग्लू मध्ये मिक्स झाल्यावरती त्याचा कलर थोडासा चेंज होतो, म्हणून ॲक्रेलिक कलरच्या मदतीने मी येथे परत कलर देत आहे आणि शेडिंग पण यानेच करणार आहे। ॲक्रेलिक कलरच्या सहाय्यानेच याची आउटलाइन सुद्धा करून घ्यायची, त्यामुळे रांगोळी आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसते। रांगोळीला आणखीन सुंदर बनवण्यासाठी मी इथे 3D आउटलाइनरचा वापर करत आहे आणि त्यासोबतच काही कुंदन आणि स्टोनची लेस सुद्धा इथे लावत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार रांगोळीला सजवू शकता। तुमच्याकडे कुंदन किंवा अशी लेस अवेलेबल नसेल तर कलरच्या सहाय्याने सुद्धा ज्वेलरी बनवू शकता। तर पहा, आपली ही सुंदर गणपतीची रेडी रांगोळी तयार आहे। ही फ्लेक्सिबल आणि वॉटरप्रूफ आहे आणि रेडी टू यूज आहे। माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू।